नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण 122वा भाग बनवतोय. आजचा आपला विषय संत्रा मोसंबी फळगळ यावर उपाय. तर बरेचशा शेतकऱ्यांची सध्या तुरीच्या आकारासारखे म्हणा, बोरासारखे म्हणा, ही जी फळगळ होते, तर यासाठी आपण जर उपाययोजना केली तर आपली भविष्यामध्ये माल जास्त लागतो, आपली सेटिंग चांगली होते. त्यासाठी आपण सर्वप्रथम 2-3 दिवसात एक फवारणी घ्यायची आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसाला 13-0-50 त्याची ड्रेसिंग करायची. मग आता तुम्ही म्हणाल फवारणीमध्ये आपण ॲक्च्युली काय घ्यायला पाहिजे? फवारणीमध्ये आपण प्लॅनोफिक्स, पेगासिस आणि रोको हे 3 औषधाची फवारणी आपल्याला करायची. मग प्लॅनोफिक्स 200 लिटर पाण्याला 50 ml, पेगासिस 200 लिटर पाण्याला 225 ग्रॅम आणि तुमचं रोको बायोस्टरचं 300 ग्रॅम. मग आपल्याला प्रश्न पडत असेल, नेमकं प्लॅनोफिक्स का घ्यायचं? याच्यामध्ये असं काय आहे? तर आपण बघितलेलं आहे, मागेच आपण याविषयी डिस्कस केली होती. झाडामध्ये जेही कार्य चालतं ते हार्मोन्सनुसार चालतं. मग ॲक्च्युली आपण प्लॅनोफिक्स का घेतो? कारण याच्यामध्ये ऑक्सिजन नावाचा जो घटक आहे, हा आपल्या झाडाची फळगळ होऊ देत नाही. आपण बघितलेलं आहे, ऑक्सिन, इथालिन, जिब्रालिन, सायटोकायनिन, ॲब्सिसिक आम्ल हे जे हार्मोन्स आहे, यानुसार झाडामध्ये जे कार्य चालतं त्यापैकी ऑक्सिन नावाचं जे घटक आहे आपल्याला बाहेरच्या प्लॅनोफिक्स औषधामध्ये मिळतं, जे की फांदी आणि पानातला जो जॉईंट असतो तो बळकट करतो. फुलातला, फळातला जो जॉईंट असतो फांदीचा तो मजबूत झाला की फळगळ, पानगळ, फुलगळ त्या ठिकाणी होत नाही. म्हणून आपण प्लॅनोफिक्स बाहेरचं 50 ml वापरायचं, जास्त वापरू नका. जास्त वापरली तरी फळगळ होते. मग हे 200 लिटर पाण्याला 50 ml वापरायचं. त्याच्यासोबत आपण पेगासिस, सिजेंटा कंपनीचे पेगासिस हे इन्सेक्टिसाइड थ्रिप्ससाठी आपण वापरतो कुठल्याही फळबागाला. मग आपण पेगासिस हे 225 ग्रॅम घ्या. तुम्हाला पेगासिस नसेल घ्यायचं तर मग आपण गोजरेचं ग्रास वापरू शकतो, किंवा मग आपण जे की बायरचं ट्रेसर म्हणून थोडंसं महाग औषध असतं थ्रिप्सचे, ट्रेसरी वापरू शकता. आणि त्याच्यानंतर बुरशीनाशक म्हणून रोको घ्यायचं. तर हे 3 औषध म्हणून आपण फवारणी करा. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण 13-0-45 एकरी 5 किलो ठिबकमध्ये सोडायचं. मग 13-0-45 कापूर सोडायचं. याच्यामध्ये 13% नायट्रोजन, 25% पोटॅशियम. हा जो ग्रेड आहे झाडामध्ये सेल्स मल्टिप्लाय करायचं काम करणारा ग्रेड आहे. म्हणजे जसं की तुमची तुरीसारखी फळ असेल तर लगेच 3-4 दिवसाला त्याची साईज वाढून जाते 30-40% आणि मग ते फळं ड्रॉप होत नाही. म्हणून आपण एकरी 5 किलो 13-0-45 ICL कंपनीचं घ्या. मल्टीनॅशनल कंपनी, खूप सारे त्यांचे जे प्रोडक्ट आहे जबरदस्त रिझल्ट देणारे प्रोडक्ट आहे, तुम्ही दुसरे घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, फवारणी करा. फवारणी झाल्यावर तिसऱ्या दिवशी ड्रेसिंग करा. 2 गोष्टी करा. भविष्यामध्ये आपले सेटिंग चांगली होईल आणि माल जास्त निघेल. तर 122वा भाग जो बनवला आपण, तर शेतकऱ्याची फळगळ होणे, अधिक माल लागावा हे हेतूने आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला माहीत असेल आपण वर्षभराची 3,000 फीस घेऊन आपण जे मार्गदर्शन शेतकऱ्याला करतो, तर ते आपल्या ग्रुपच्या माध्यमातून करतो. आपल्या ग्रुपला जॉईन करतो 3,000 फीस पे केल्यानंतर, आणि वर्षभर त्यांचा फोन घेतो. त्यांना कमी खर्चामध्ये, कमी श्रमामध्ये कशा प्रकारे रिझल्ट येईल, उत्पादन कसं वाढेल, झाडाची क्वालिटी कशी सुधारेल, अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपण शेतकऱ्याला करतो. 100-120 रुपये याच्यावर वर्षभराचा एका झाडाचा खर्च होऊ देत नाही आपण. तसेच काम करत असताना आपण सिजेंटा, बायर, BSF, धानुका, ICL, लायझेल, टाटा ॲग्रोकॉन, एव्हिस, लायझन्सी अशा मल्टीनॅशनल कंपन्यांचे प्रोडक्ट आपण सांगतो, जेणेकरून शेतकऱ्याची दिशाभूल त्या ठिकाणी होत नाही आणि रिझल्ट चांगला येतो. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा.